टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ठाणे शहरात विविध ठिकाणी पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर कामे करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेले आहेत। पाहायला गेलं तर आपण सध्या ठाणे घोडबंदर या परिसरात या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन असेल, ड्रेनेज असेल, कन्व्हर्ट असेल, तसेच सर्व्हिस रोड असेल, अशा ठिकाणची कामं लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी पालिका आयुक्तांनी काल देखील आणि यापूर्वी देखील दौरा केला होता। त्यामुळे ठाणे शहरातील विविध ठिकाणी असणारी मेट्रोच्या आजूबाजूच्या आणि घोडबंदरच्या उड्डाणपूलच्या आजूबाजूची कामं जी आहेत ते युद्ध पातळीवरती करण्यात आलेली आहेत। मात्र काही अर्धवट कामे आहेत ती 30 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका यांनी मेट्रो असेल, PWD असेल, MSRDC MMRDA यांना दिलेले आहे। त्यामुळे आता ही कामं पावसाळ्यापूर्वी कशी युद्ध पातळीवर होणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। ठाणे शहरात विविध ठिकाणी सखोल भाग असेल, या अशा ठिकाणची कामं सुरू आहेत। त्या ठिकाणी पाणी साचण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं। त्या ठिकाणी देखील महानगरपालिकेने सक्षम पंप असेल अशा विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे येणाऱ्या मान्सून आता ठाणेकरांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता ठाणे महानगरपालिका घेत आहे। मात्र पाहायला गेलं तर मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने देखील दिलेला आहे। त्यामुळे मे महिन्यामध्ये देखील अवकाळी पाऊस प्री मान्सून पडल्यामुळे अनेक कामांना जी गती होती ती मंदावलेली आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या या पावसाळ्यापूर्वी ही कामं आता लवकरात लवकर कशी मार्गी लागतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। खास करून नालेसफाई देखील व्यवस्थित झाली का नाही हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात नालेसफाई असेल, इतर सर्व गोष्टी ज्या आहेत ते 30 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जे ते ठाणे महानगरपालिका सौरभ राव आयुक्त यांनी दिलेले आहेत। त्यामुळे नक्कीच ठाण्यात कुठल्याही प्रकारच्या ठाणेकरांना त्रास जाणवणार नाही याची पूर्ण दक्षता ठाणे महानगरपालिकेकडनं घेण्यात आली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात युद्ध पातळीवरती ही कामं 30 मे पर्यंत पूर्ण होणार का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन गणेश रहाटेसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।